मुख्याध्यापिका पौर्णिमा मेश्राम यांना पूज्य साने गुरुजी शिक्षक गौरव पुरस्कार। आपण बघत आहात BS4 न्यूज यूट्यूब चॅनलवर। प्रतिनिधी नंदकिशोर पाटील कळमेश्वर यांची रिपोर्ट। दिनांक 2 मार्च 2025 ला वैद प्रतिष्ठान नागपूर तर्फे माननीय मुख्याध्यापिका श्रीमती पौर्णिमा मेश्राम यांना पूज्य साने गुरुजी जिल्हास्तरीय शिक्षक गौरव पुरस्कार देण्यात आला। त्यांना मानपत्र, मोमेंटो आणि रोख रक्कम 2500 रुपये देऊन गौरविण्यात आले। त्यानिमित्ताने PM श्री नगर परिषद हायस्कूल व जू कॉलेज कळमेश्वर येथे त्यांचा दि. मार्चला अभिनंदन सोहळा आयोजित करण्यात आला। या अभिनंदन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून माननीय विशाल गौर, गटशिक्षणाधिकारी स. कळमेश्वर, तर प्रमुख अतिथी माननीय उमेशसिंग कच्छुआ, शिक्षण विस्तार अधिकारी स. कळमेश्वर, डॉक्टर कीर्ती पालटकर, केंद्रप्रमुख ब्राह्मणी, मुख्याध्यापिका जया मानकर, वरोडा, मुख्याध्यापिका जानी उबाली, शिक्षक प्रदीप विघ्ने उपस्थित होते। पाहुण्यांच्या हस्ते सत्कारमूर्ती श्रीमती पौर्णिमा यांना शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। विद्यार्थ्यांच्या हितासाठी सदैव झटणाऱ्या व शाळेला राज्यातच नाही तर देशपातळीवर नावलौकिक प्राप्त करून देणाऱ्या मुख्याध्यापिका पौर्णिमा मेश्राम यांनी हा पुरस्कार संपूर्ण शाळेतील शिक्षकांना व विद्यार्थ्यांना बहाल केला। कार्यक्रमाला संपूर्ण कळमेश्वर तालुक्यातील शिक्षक उपस्थित होते। सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले। कार्यक्रमाचे संचालन चारवाक खैरे यांनी केले तर पंकज रामदे यांनी आभार मानले। आपण बघत रहा अशाच प्रकारच्या बातम्या, घटना, घडामोडी आपल्या लोकप्रिय BS4 न्यूज यूट्यूब चॅनलवर। चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबून चॅनलचे भागीदार होत चॅनलला आर्थिक सहकार्य करा। धन्यवाद। चळवळ म्हणजे वेद प्रतिष्ठान नागपूर, विजन फॉर एंटायर डेव्हलपमेंट विथ ह्यूमन व्हॅल्यूज। पूज्य साने गुरुजी जिल्हास्तरीय शिक्षक गौरव पुरस्कार 2025 मानपत्राचं वाचन करण्याची संधी मिळालेली आहे। माननीय श्रीमती पौर्णिमा आनंदराव मेश्राम, PM श्री नगर परिषद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कळमेश्वर, पंचायत समिती कळमेश्वर, जिल्हा परिषद नागपूर। प्रिय ताई, अध्यापकीय वारसा लाभलेल्या कुटुंबातच आपण आपली ज्ञानलालसा जोपासत पाव शतकाहून अधिक असलेली आपली अध्यापकीय कारकीर्द शिक्षण क्षेत्रात नावलौकिक ठरावी अशीच आहे। शिक्षक हा विद्यार्थी परायण असावा, विद्यार्थी हा शिक्षक परायण असावा, दोघेही ज्ञान परायण असावे आणि ज्ञान हे सेवा परायण असावे, असा हा अध्यापकीय धर्म पाळत आपण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत आहात। शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा, राष्ट्रीय आर्थिक दुर्बलता शिष्यवृत्ती परीक्षा यासारख्या विविध स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांचा सहभाग म्हणजे भविष्यातील स्पर्धा परीक्षांचे बीजारोपणच आपण करीत आहात। विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व सेवा याचे संस्कार करणारी स्काउट गाईड ही चळवळ आपल्या शाळेत यशस्वीरित्या राबवून भविष्यातील सुजाण व जबाबदार नागरिक घडविण्याचे कार्य आपण या माध्यमातून करीत आहात। शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध प्रशासनात आपण बजावलेली तज्ञ मार्गदर्शकाची भूमिका आपल्या अभ्यासू वृत्तीला अधोरेखित करणारीच आहे। विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून शाळेत होणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम असो की क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांना जिल्हा, विभाग, राज्य स्तरावर मिळालेले पुरस्कार असो, आपली सातत्यपूर्ण प्रयत्नांची ही साक्ष देत आहे। लोक सहभागातून शाळेसाठी व विद्यार्थ्यांसाठी आपण मिळवित असलेली मदत ही समाज व शाळा यांच्या स्नेहानुबंधाचा उत्तम वस्तुपाठच आहे। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात सलग 2 वर्ष मिळालेले पुरस्कार असो की जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाद्वारे मिळालेला प्रगतशील शाळा पुरस्कार असो, हे आपल्या कुशल नियोजनाचे व शिस्तबद्ध व्यवस्थापन कौशल्याचे द्योतक आहे। समाजात रुजत असलेली कॉन्व्हेंट संस्कृती आणि कळमेश्वर सारख्या शहरात आपल्या कुशल नेतृत्वाखाली नगर परिषद शाळेची अस्तित्व टिकवून ठेवणारी ही एक आपली कार्यप्रणाली आपली नामांकित शाळा प्रसिद्ध करीत आहे। शिक्षण क्षेत्रात निश्चितच हे सर्व प्रेरणादायी आहे। अध्ययन, अध्यापन, प्रशासन या स्तरावरील आपली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडताना आपण आपल्याला साहित्यिक
कविता, लेख या माध्यमातून जिवंत ठेवला आहे ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. आपल्या या अखंड व सातत्यपूर्ण निष्ठे स्मरून वेद प्रतिष्ठान नागपूर द्वारे दिला जाणारा 2025 चा साने गुरुजी जिल्हास्तरीय शिक्षक गौरव पुरस्कार आपणास प्रदान करताना आम्हास मनस्वी आनंद होत आहे. त्यामुळे या पुरस्कारासाठी आमंत्रित करीत आहे माननीय श्रीमती पौर्णिमा आनंदराव मेश्राम. आणि पहिल्यांदा तर मला भीती वाटते आहे की 10 वर्गाची परीक्षा सुरू आहे. केंद्र संचालकाने आपल्या केंद्रावर कार्यरत असणे आवश्यक आहे, परंतु मी ती जागा सोडून आपल्या मायेपोटी या ठिकाणी आलेली आहे. समजा अशा वेळेला कोणाचे 2 लोक आले आणि त्यांनी केंद्र संचालक कुठे गेले म्हटलं, त्यांना पुस्तक सोडा किंवा असं म्हटलं आणि त्यांच्या काही प्रतिक्रिया वेगळ्या असल्या तर मला ती खरंच न फेकवणारी गोष्ट होऊ शकेल. पण माझ्या सोबतीला या ठिकाणी आपले शिक्षणाधिकारी साहेब आहेत, त्याच्यामुळे थोडीशी निश्चित आहे असं मला वाटतं. माझ्या या आजचं शिक्षक सक्षमीकरण टप्पा 2च्या प्रशिक्षणासाठी उपस्थित असलेले सर्व प्रशिक्षणार्थी बंधू, या कार्यक्रमाला तुम्ही उद्घाटनीय कार्यक्रम आहे आणि त्याच्यात हा कार्यक्रम येण्याचा टाइम आहे, जाण्याचा टाइम आहे. तिथे एक महालेकर आहे, यांना मला वाटतं प्रथम पुरस्कार आहे.